रामकृष्ण हरी. आज आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची सुंदर अशी गवळण एका चालीमध्ये शिकणार आहोत, जिला वृंदावनी सारंग रागाचा आधार आहे. आधार म्हणण्याचं कारण असं की अभंग असेल, गवळण असेल, हे भावप्रधान असल्या कारणाने तिथं रागापेक्षा, स्वरांपेक्षा भावांना प्राधान्य असतं. आणि म्हणून एखादा भाव व्यक्त करण्यासाठी, सौंदर्य प्रकट करण्यासाठी रागाचे नियम मोडले जातात. त्या रागामध्ये जे काही स्वर्ण आहेत ते स्वर घेतले जातात. म्हणून रागांचा आधार असतो पूर्णपणे रागांच्या शुद्धीकरणामध्ये. अभंग शक्यतो गायला जात नाही. जुन्या काळातील महापुरुषांनी या चाली गाऊन ठेवलेल्या आहेत. खरं तर जे काय आहे ते जुन्याच काळातलं आहे. नवीन चाली तयार करण्याचे आम्ही प्रयत्न करतो, परंतु त्या महापुरुषांनी जी अभिव्यक्ती केली, जे प्रागट्य केलं, त्या चाली म्हणजे त्या चालीच तसे आशय शक्यतो जमत नाही. आणि खरं तर असं की नवीन काही नसतंच, जे काय आहे ते जुनंच आहे. किंबहुना जे मूळ आहे त्या आधाराला लक्षात ठेवून पुढचं आपण जर काही केलं तर सौंदर्य निर्माण होतं. नवीन आहेच काय. म्हणून अतिशय सुंदर वृंदावनी सारंग रागामध्ये गायलेली ही चाल आपण शिकूया. त्याचं नोटेशनही बघूया, त्याचे शब्दही बघूया आणि त्याचा आनंद, शिकणाऱ्यांनी त्याचा आनंद अभ्यास करून घ्या आणि ऐकणाऱ्यांनी त्याचा रसास्वादन घ्या. पहिले आपण वृंदावनी सारंग रागाची आरोह बघूया आणि त्यानंतर अभंगाचं म्हणजे या गवळणीचं नोटेशन बघूया. काला प्रकरणातील ही गवळण आहे. भगवंत आणि गोपाळ यमुनेच्या वाळवंटामध्ये एकत्र येऊन काला करताय, त्याचं सुंदर असं चित्रण या गवळणीमध्ये नाथ महाराजांनी केलं आहे. वृंदावनी सारंगचे आरोह बघूया. सा रे म प नी सा सा नि ब म रे नि सा रे म प नि ब म रे म प म रे नि रे सा. वा आ आ म प सा नि सा नि न न सा नि ब म रे प म रे म रे सा नि प नि सा रे सा नि प नि सा रे सा म रे प म नि ब सा नि पनि सा रे पनि सा रे नि सा रे म रे सा नि ब म प नि सा नि ब म रे म प म रे म रे नि सा रे सा. असा थोडासा अभ्यास सुरुवातीला करायचा. आता गवळण बघूया. खेळ काना यमुनेच्या तटी खेळ काना यमुनेच्या तटी खेळे सासा सारे सानी पनि पम रे सानी रे सा रे रे सा सा खेळे खेळ का सा सा सरे सानी खेळ का ना पनि पम खेळ का ना
रे रे यमुनेच्या रे रे सानी यमुनेच्या तटी सारे मरे पमनी प साने. आता पूर्णपणे खेळ काना यमुनेच्या तटी खेळ काना यमुनेच्या तटी मरे पमनी बसानी खेळे खेळ काना यमुनेच्या तटी साजा सारे जानी पनी बमरे रे साने सारे मरे पमनी बसाने. राखी तो गोधने घेऊन हाती काठी. नोटेशन बघा. रे रे साम मरे पपम सानी सारे राखी तो रे रे सा गोधने ममरे घेऊनी पपम हाती काठी सानी सारे सारे जानी पनी बमरे. म्हणजे हरकत घ्यायची. राखी तो गोधने घेऊन हाती काठी खेळ काना यमुनेच्या तटी खेळ काना यमुनेच्या तटी रे 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 मबानी जा रे जा खेळ काना यमुनेच्या तटी. पुढचं चरण बघा. पांगुरला गोंगडे रत्न जडित गे माये. नोटेशन बघा. रेमपणी पांगुरला घोंगडे मणिप रेमपणी मणिप पांगुरला इथपर्यंत रेमपणी घोंगडे मणिप पांगुरला घोंगडे रेमपणी मणिप रत्न जडित गे माये रत्न जडित गे माये. नोटेशन बघा. ने 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 सा ने सा सा बनी प रत्न जडी. शुद्ध नि आहे हा. या रागामध्ये दोन्हीही निषाद लागतात. आरोहामध्ये शुद्ध नि आहे आणि अवरोहामध्ये शुद्ध कोमल निषाद आहे. तर आपण वर चाललो. आरोह म्हणजे वर जाणे आणि अवरोह म्हणजे खाली येणे. तर वर जाताना शुद्ध निषादचाच उपयोग करायचा म्हणजे शुद्ध निषादचा उपयोग करायचा. पांगुरले पांगुरला घोंगडे रत्न जडित गे ने ने सा ने सा सा रत्न जडित तला सा लावला. रत्न जडित गे सानी तगे माये सानी सा सा पांगुरला घोंगडे रत्न जडित गे माये. नोटेशन कसं होईल. रेमपणी मणिप ने 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 सा ने सा सा बनी प पांगुरला घोंगडे रत्न जडित गे माये. सारे जानी पनी बमरे रे रे मबानी जा रे जा. या हरकती मध्ये मध्ये घ्यायच्या.
पांगुरला घोंगडे रत्न जडित गे माये नंदरायाचा किल्ला रे तोये. नोटेशन कसा होईल? रे रे सारे ने सारे ने सा नंद रे रे नंदरायाचा रे रे सारे ने खिल्लारी तो होय ने सारे ने सा रे रे सारे ने सारे ने सा नंदरायाचा खिल्लारी तोय. आता याच्यामध्ये काही रागांचा आविर्भाव करण्यासाठी भावाचं प्रागट्य करण्यासाठी कोमल गंधार लावला म्हणजे कोमल ग लावलाय वरचा. कसा बघा? नंदरायाचा खिल्लारी तोय. कसा होईल? सा 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 ग ग सा ग ग सा जा नंदरायाचा सा 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 ग ग नंदरायाचा खिल्लारी तो होय साग मग सा नंदरायाचा खिल्लारी तो होय नंदरायाचा खिल्लारी तो होय. परत मूळ रागावर यायचं. नंदरायाचा खिल्लारी तो होय नंदरायाचा खिल्लारी तो होय. राखी तो गोधन घेऊन हाती काठी खेळ काना यमुनेच्या तटी खेळ काना यमुनेच्या तटी. गोप गोधने सवंगडी नाना परी गोप गोधने सवंगडी नाना परी. हे त्याच्यामधला भरणा आहे थोडासा. नोटेशन बघा. गोप गोधने रेमपणीने गोप गोप गोधने रेमपणीने सवंगडी मापणीने सनि सा सा सवंगडी नाना परी रेमपणीने मपणीने सनि सा सा गोप गोधने सवंगडी नाना परी. दही भात काला वाटी तो शिदोरी दही भात निसारे रे दही भात निसारे सा काला मरे सनी वाटी नीने निसारे निसा सा दही भात काला निसारे सा मरे सानी वाटी तो नीने निसारे निसा सा वाटी तो शिदोरी गोप गोधने सवंगडी नाना परी दही भात काला वाटी तो शिदोरी. परत मुळे याच्यावर यायचं.
वा राखी तो गोधने घेऊन हाती काठी, राखी तो गोधने घेऊन हाती काठी काठी काठी, खेळ काना यमुनेच्या तटी, खेळ काना यमुनेच्या तटी, मरे पमनी बसाने खेळ काना यमुनेच्या तटी. शेवटचं चरण बघा, वाजवा. एका जनार्दनी खेळे नाना परी, खेळे नाना परी, खेळ 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 नाना परी, खेळ 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 नाना परी. ज्यांनी चाली बांधल्यात ते खूप मौज करायचे तालाच्या अंगाने. परिपक्व झालेल्या माणसाला तालाच्या अंगाने हे सगळं करता येईल. नवीन शिकणाऱ्या माणसाने सरळ सरळ एकदा बसून घ्यायचं आणि नंतर स्वर कळाले, शब्द कळाले, तालाचा अंदाज आला की मग ह्या मौज करायच्यात. एका जनार्दनी खेळे नाना परी, खेळे नाना परी, खेळ 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 नाना परी. मपनी ने 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 सारे ने साम, एका जनार्दनी खेळे. सोपा आहे. मपनी ने 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 नाना परी सारे ने सा, सगळे शुद्ध नि आहेत ते. म पनी ने 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 सारे ने सा, एका जनार्दनी खेळे नाना परी, खेळे 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 नाना परी, खेळे नाना परी. वेधुनी नेले मन, किती गोड भाव इथं काढला आणि सुरुवात आहे बघा. वेधुनी नेले रे रे मरे सानी ने ने, वेधुनी रे रे मरे सानी ने ने, वेधुनी नेले मन. नाठवे निर्धारी मपनी जानी सा, वेधुनी नेले मन. हा कोमलनी आहे. वेधुनी नेले मन नीने, वेधुनी नेले मन. नाठ मपनी सनी जा, नाठवे निर्धारी. एका जनार्दनी खेळे नाना परी. तालात कशी गायची ते पुढच्या भागामध्ये दाखवतो. एका जनार्दनी खेळे नाना परी, खेळ नाना परी, खेळ 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 नाना परी. वेधुनी नेले मन, वेधुनी नेले मन. नाठवे निर्धारी वेधुनी नेले मन. नाठवे निर्धारी राखी तो गोधने घेऊन हाती काठी. थोडस ऑफबीट आहे, 6व्या मात्रातून पकडायचं. 1 2 3 4. राखी तो गोधने घेऊन हाती काठी, राखी तो गोधने घेऊन हाती काठी. बोल बरं. राखी तो गोधने घेऊन हाती काठी, राखी तो गोधने घेऊन हाती काठी. खेळ काना यमुनेच्या तटी, खेळ काना यमुनेच्या तटी, खेळ काना यमुनेच्या तटी. याचं नोटेशन आपण यावेळी पाहिलंय. पुढच्या भागामध्ये तालामध्ये कसं गायचं,
तालाच्या अंगाने याचं मोज कशी करायची या चालीची ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. ज्यांना शिकायची आहे त्यांनी हे नोटेशन बघा. नोटेशनची गरज असेल तर आम्हाला कळवा, सूचनेमध्ये कळवा. आपल्याला नोटेशन हे आम्ही पाठवून देऊ. शक्यतो नोटेशन पाहून बसवल्यापेक्षा जर डोक्यामध्ये ते आपण भरवलं, एकदा ती चाल संस्काराने आपल्यामध्ये उतरली की ती कायमची राहते. आणि जेव्हा नोटेशननी पेटीवर बघून, त्या वहीमध्ये बघून आणि मग पेटीवर बोटे वाजून जर आपण ती केली, तेवढीशी ती लक्षामध्ये राहत नाही. म्हणून एकदा ऐका, एकदा ती डोक्यामध्ये जाऊ द्या, एकदा ती संस्काराने आपल्या अंगामध्ये येऊ द्या आणि नंतर ते आपोआप आपल्याला वाजवता येईल, आपोआप आपल्याला गाता येईल. म्हणून अभ्यासकांनी तिचा अभ्यास करा आणि जे कान सण आहे त्याने याचं रसास्वादन घ्या. धन्यवाद. रामकृष्ण.